तर नमस्कार, मी तेजा. आज उठल्या उठल्या आपल्याला काम लागलं होतं की आपल्या इथलं सगळं पारसचं सामान आपल्याला बंद शेड मध्ये नेऊन ठेवायचं होतं. आता एवढं आपल्या एकट्याला नाही होणार, त्यासाठी आपले मालक आणि आपले मोठे भैया साई भैया आपली मदत करत होते. आता सामान तर सगळं मध्ये ठेवायचं आहे, पण अंगात ताकद पाहिजे म्हणून साई भैयाला एक प्रोटीन शेक करायचं सांगितलं होतं. फिटनेस इन्फ्लुएन्सरला बघून मी प्रोटीन ओट्स मागवले होते. आईच्या गावात एवढे घाण लागतात ते प्रोटीन ओट्स, तर आता अंगात ताकद यावं म्हणून साई भाऊने त्याचं प्रोटीन शेक बनवलं होतं. आता साई भैयाच्या हाताने बनल्यावर काहीतरी टेस्ट वेगळी येणार असं वाटत होतं, पण इथं तोंडात घातल्या घातले फेकून द्यायची इच्छा झाली. आता फेकून देण्याच्या अगोदर साई भैयालाच नेऊन द्याव. तेवढ्यात आपल्या संदीप मामाचं आगमन झालं. आता संदीप मामा पाणीपुरी खाऊ घालायला ना आपण गेलो ना, असं कधी नाही होणार. हा म्हणजे तोच कधीतरी खाऊ घालतो. त्याच्याजवळ गेलो तर त्याच्यापाशी 500ची नोट होती आणि आपल्या महाराजाकडे चिल्लर पण नव्हती. आता या पाणीपुरीचं बिल मलाच द्यावं लागणार. आपलं तर जगलं. आता आपल्या भावांची सोय करायची, त्यासाठी मस्त 10 रुपयाचा टोस्टचा पुडा आणला आणि त्या दुधामध्ये टाकून त्यांना द्यायचा होता. मग काय मस्तपैकी त्याला बारीक बारीक करून त्याच्यामध्ये दूध टाकून आपल्या सगळ्या चंगूमंगूंना व आपल्या सगळ्या भावांना खायला दिलं. तेवढ्यामध्ये यांनी काहीतरी खायला आणलं. मोठे मोठे भजी खाऊन माझ्यासाठी सगळा बुरका ठेवला होता. आता बुरका खाऊ लागायला माझ्यासाठी पण एक पार्टनर आला. हॅलो, हां इथं का म्हणलं. हो 3 लाख रुपये केले जमा. अजून 2 करते लागते हो. काय फेकायला रे, काय फेकायला रे, लाजही नाही जरा. अरे अरे बाबा, खालून पाहिलं तर तोंड पण दिसणार नाही. परण्या काय पहिले बॉर्नविटा कंपनीमध्ये कामाला होता का काय? काय चाललं? काय नाही. अरे निशन भाऊ, काय चालले? काय नाही. अरे कुठं हात चालला? मस्त सगळ्या भावांना भेटून घेतलं. तेवढ्यात आपले बॉर्नविटा कंपनीचे सर्व प्रणवदादा जाधव यांची एटीएम आले होते. आता बॉर्नविटा मध्ये जास्त प्रॉफिट नसल्यामुळे बिझनेस एक्सपांड करायचा विचार करून प्रणवदादाने पाणीपुरीचा गाडा टाकला. अरे पण आम्ही तुझी बोवणी करतो, थांब.